नमस्कार. मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत. आघाडा ही एक गणेशपत्री म्हणून सर्वांना परिचित आहे. सध्या घरोघरी श्री गणेश विराजमान झाले असताना या वनस्पतीविषयी माहिती सांगावी वाटली म्हणून हा व्हिडिओ प्रपंच. ज्या अर्थी आपल्या पूर्वजांनी या वनस्पतीला इतके महत्त्व दिले आहे त्या अर्थी नक्कीच आघाड्यामध्ये महत्त्वाचे औषधी तसेच सात्विक घटक असणार याविषयी संशय असायचे कारण नाही. फक्त आधुनिक काळात त्या माहितीची उजळणी व्हावी आणि मला अशा व्हिडिओच्या माध्यमातून ती करायला मिळावी हे भाग्य होय. आपणालाही ही उजळणी तितकीच भावेल अशी आशा आहे. आपण जर मधुबन गार्डन चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर कृपया सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करावे, जेणेकरून अशा महत्त्वाच्या माहितीचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल. धन्यवाद. तर आघाडा ही केवळ पावसाळ्यात उगवणारी वनस्पती असून तिचा उपयोग काही ठिकाणी खाण्याकरिता सुद्धा करतात. म्हणजेच ही एक रानभाजी सुद्धा आहे. त्यामुळे हिचे महत्त्व आणखी जास्त अधोरेखित होते. रानभाज्या जाणीवपूर्वक कोणी लावत नाहीत. त्या आपोआप येतात आणि त्यांचा प्रसारही आपोआप होत असतो. त्यामुळे रोप आणून लावण्याचा प्रश्न येत नाही. तरीही पावसाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा आघाड्याचे लहान रोपटे दृष्टीस पडते त्यावेळी आणून लावायला काही हरकत नाही. पूजेत उपयोग होईलच, पण त्याचबरोबर भाजी म्हणूनही उपयोग होईल, औषध म्हणूनही उपयोग होईल. अशा भाज्या जेव्हा येतात तेव्हाच खायच्या असतात, ज्यामुळे त्यांचा शरीराला खास उपयोग होतो. आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टीला सलाम. आघाड्याला संस्कृतमध्ये अपामार्ग म्हणतात, ज्याचा अर्थ आहे स्वच्छ करणारा. पूर्वी परीट लोक आघाड्याचा क्षार कपडे धुण्याकरता वापरायचे. हिंदीत आघाड्याला चिरचिरी किंवा लटजिरा असं म्हणतात. आघाडा 3 प्रकारचा असतो: पांढरा आघाडा, रक्त आघाडा आणि पान आघाडा. आपण ज्याविषयी चर्चा करत आहोत तो पांढरा आघाडा. इंग्रजीत याला रफ चाफ ट्री असं म्हणतात आणि याचं शास्त्रीय नाव आहे ॲचिरॅन्थिस ॲस्परा. मराठीच्या जुन्या ग्रंथात आघाडा हे नाव दिसते. असो, आघाडा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यात जंगलात, ओसाड पडीक जमिनीवर, रस्त्याच्या कडेने, शेतात सर्वत्र आढळते. आघाड्याचे खोड साधारण मीटरभर उंच, ताठ वाढणारे असते. फांद्या चौकोनी आणि रेषांकित असतात. पाने साधी एकासमोर एक अशा रचनेत असतात. ती साधारण 7 सेंटीमीटर लांब तर 5 सेंटीमीटर रुंद असू शकतात. ती लंबगोलाकार असून मृदू, केसाळ, फिकट हिरव्या रंगाची असतात. पानांना राखाडी रंगाची झाक असते आणि मागील बाजू पांढरट राखाडी असते. देठ लहान, लवयुक्त असतो. आघाड्याची फुले लहान, द्विलिंगी, नियमित हिरवट रंगाची असतात आणि त्यांचे दांडे फांद्याच्या टोकावर येतात. फुलांचे दांडे 40 ते 50 सेंटीमीटर लांब असतात आणि टोकाजवळ साधारण खाली झुकलेले असतात. फुलाला 5 हिरवट पांढऱ्या पाकळ्या असतात. फळे लहान, आयताकृती आणि दंडगोलाकार असतात. फळांवर लहान टोकदार काटे असल्याने अंगाला, कपड्यांना चिकटतात. त्यामुळे बहुतेक ठिकाणी या वनस्पतीचा प्रसार होतो. आघाड्याला ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात फुले फळे येतात. पांढरा आघाडा गुणाने कडू असून उष्ण, सारक, किंचित तिखट आणि कांतिकारक असतो. तसेच तो पाचक आणि अग्निदीपकही असतो. यावरून हे लक्षात येते की पावसाळ्याच्या या थंड काळात जेव्हा अग्नी मंद असल्याने पचन होत नसते, आमवाताने पोट दुखत असते, तेव्हा आघाडा किती उपयुक्त आहे. उष्ण असल्याने वायूंचे सारण होऊन भूक लागण्याची क्रिया घडते. याच कारणाने आघाड्याला महत्त्व दिले गेले आहे. त्याचबरोबर आघाड्याच्या काड्या दात घासण्यासाठी म्हणून उपयोगी पडतात. आयुर्वेदानुसार दातदुखी, मस्तक रोग, कफ,
रातांधळेपणा, कावीळ, पोटदुखी, खोकला इत्यादी रोगांवर आघाडा वापरला जातो. दात दुखत हालत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळतात. पोटदुखीवर आघाड्याची 4-5 पाने चावून खातात किंवा पानांचा रस काढून पितात. पित्त झाल्यास आघाड्याचे बी रात्री ताकात भिजत घालून सकाळी ते वाटून रुग्णाला दिल्यास पित्त बाहेर पडते किंवा शमते. खोकला आणि कफ खूप झाला असेल, कफ बाहेर पडत नसेल, तोंडात चिकटून राहत असेल तर आघाड्याची झाडे मुळासकट उपटून ती जाळून त्यांची केलेली राख थोडी थोडी मधात घालून त्याचे चाटण रुग्णाला देतात. त्यामुळे कफ पातळ होऊन तो बाहेर पडतो व खोकलाही कमी होतो. खोकला झाल्यास आघाड्याचे चूर्ण व मिरी समभाग घेऊन मधातून चाटण देतात. खोकला व कफ यामुळे ताप आला असेल तर आघाड्याच्या पंचांगाचा काढा मधातून देतात. सर्दीमुळे खोकला पडसे झाल्यास, नाक चोंदल्यास, नाकाची आग होत असल्यास, नाकाचे हाड वाढल्यास आघाड्याचे बी घेऊन त्यात सैंधव, मेंदीचा पाला व जाईचा पाला समभाग घालून वाटतात. त्यात त्याच्या अर्ध्या प्रमाणात तिळाचे तेल घालून ते निम्मे आटवतात. हे तेल दिवसातून 2-3 वेळा नाकात घातल्यास सर्दी आटोक्यात येते. आघाड्याचा क्षार काढण्यासाठी आघाड्याची झाडे सावलीत वाळवतात. नंतर त्याची राख करून ती मातीच्या मडक्यात घालतात. त्यात त्या राखेच्या चौपट पाणी घालून चांगले कालवतात. ते पाणी न हलवता तसेच ठेवून देऊन 10 ते 12 तासानंतर त्यातले वरचे स्वच्छ पाणी काढतात. मग ते गाळून लोखंडाच्या कढईत तापवतात. पाणी आटल्यावर कढईच्या तळाशी जो पांढरा क्षार राहतो तो आघाड्याचा क्षार. त्या क्षाराला अपामार्ग क्षार असं म्हणतात. हा अपामार्ग क्षार कपडे स्वच्छ करण्यासाठी आणि कानात आवाज येत असल्यास उपयोगी पडतो. आघाड्याच्या तुऱ्यापासून वा मुळ्यांपासून डोळे येणे आदींवर उपयोगी पडणारी अन्य औषधे बनतात. युरिन स्टोन म्हणजेच मूतखडा होऊन खूप दुखत असल्यास आघाड्याच्या पानांचा रस प्राशन केल्यास 1-2 दिवसात मूतखड्याचे बारीक कण विनासायास बाहेर पडतात आणि रुग्णाला बरे वाटते. अशाच प्रकारे आघाड्याचे इतर 2 प्रकारसुद्धा खूप औषधी आहेत आणि याकडे लक्ष वेधण्यासाठी पूर्वीच्या ऋषींनी आघाड्याचा संबंध अध्यात्माशी जोडून दिला आहे हे लक्षात येते. आघाडा जिथे उगवतो ती जमीन सुपीक असते असा ठोकताळा जमिनीबाबत लावला जातो. म्हणजेच आघाडा हा सॉईल फर्टिलिटी इंडिकेटर सुद्धा आहे. आघाड्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. ही भाजी पाचक असून लघवीस साफ होण्यासाठी उपयोग होतो. या भाजीच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. शरीरातील मेद कमी करण्यासाठी आघाड्याची कोरडी भाजी उपयुक्त आहे. या भाजीने मूळव्याधीच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते. अशी ही पावसाळ्यात सर्वत्र दिसणारी आघाडा वनस्पती साधी नाही तर अनेक गुणांनी युक्त आहे. म्हणून जागरूकपणे वनस्पती शोधल्या पाहिजेत आणि कारणे जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे आपल्या परंपरा किती समृद्ध आणि समावेशक आहेत हे तर ध्यानात येतेच, शिवाय सणासुदीचा आनंद आपण मनोभावे लुटू शकतो. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.